नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना 12 मेला वितरण सुरू झाले होते आणि काही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते मिळाले. या वेळेला वितरणाची प्रक्रिया ही खूप वेगळी होती. आज जर मार्च हप्ता आला असेल 1500 तर दुसऱ्या दिवशी एप्रिलचा 1500 रुपये हप्ता आला. अशा पद्धतीने यावेळेला वितरण प्रक्रिया झाली होती. 12 मेला जे वितरण सुरू झाले ते 16 मेपर्यंत वितरण सुरू होते आणि 12 मेला जरी दुपारी वितरणाला सुरुवात झाली तरी ते वितरण प्रक्रिया फार कमी प्रमाणात होती. परंतु 13, 14, 15, 16 या 4 दिवसात संपूर्ण भरभरून वितरण झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात वितरण झालेले आहे. परंतु यामध्ये जितक्या लाडक्या बहिणी योजनेत होत्या तितक्या सगळ्याच लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते मिळाले का? तर याचे उत्तर आहे नाही. जवळजवळ 70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते मिळाले नाही. परंतु या पाठीमागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत. पण आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत ज्या बहिणी पात्र लाभार्थी महिला आहेत अशा लाडक्या बहिणींना KYC बरोबर करूनही मार्च आणि एप्रिल हप्ता मिळाला नाही. मग आता अशा लाडक्या बहिणींना हप्ता मिळेल का? कारण की पुन्हा 20 तारखेला GR निघालेला आहे. आता हे सगळं असे काय सुरू आहे? 12 तारखेला वितरणाची प्रक्रिया सुरू केली आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला आणि 20 तारखेला म्हणजे वितरण प्रक्रिया बंद झाल्यानंतर 20 तारखेला GR निघाला. म्हणजे आता हे असं सगळं यामध्ये हे कामामध्ये चूक झाली आहे का? किंवा हे वितरण सुरू झाले बंद झाले त्याच्यानंतर GR निघाला मार्च आणि एप्रिल हप्त्याचा. सरकारने मार्च आणि एप्रिल हप्त्याचा किती निधी हा मंजूर केला महिला व बालविकास विभागाला? सरकारने जवळजवळ 750 कोटी 50 लाख एवढा निधींची तरतूद केलेली आहे मार्च आणि एप्रिल हप्त्याची. परंतु या तरतुदीमधून सगळ्याच लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला का? तर याचे उत्तर आहे नाही. कारण की आता योजनेमध्ये 2,47,00,000 लाडक्या बहिणी आहेत. त्यापैकी 70 लाख लाडक्या बहिणी त्यांना मार्च आणि एप्रिल हप्ता मिळाला नाही. मग तुम्ही आता यामध्ये आहात का की ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल हप्ता मिळाला नाही? मग अशा लाडक्या बहिणींनी आता काय करत आहे? अशा लाडक्या बहिणी तर अशा लाडक्या बहिणींचा आता सगळीकडे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा सुरू आहे. कारण की या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेली आहे आणि या लाडक्या बहिणी पात्र आहेत तरीसुद्धा या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही. मग अशाच लाडक्या बहिणींसाठी सरकारने GR काढला आहे का? बघूया या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये. तर हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी आज वितरण सुरू होईल का? तर 20 तारखेला GR निघालेला आहे आणि आज आहे 22 तारीख. परंतु या बाबतीत सरकारने तसे कोणतेही अपडेट दिले नाही. मग हा GR मध्येच का काढला सरकारने? GR निघायला उशीर झाला का? की राहिलेल्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल हप्त्याचा पैसे मिळावे म्हणून GR निघालेला आहे? तर या बाबतीत अजूनपर्यंत आज 22 तारीख आहे. या बाबतीत सरकारने आणि महिला व बालविकास विभागाने तसे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून. मग आपण काय समजावे? तर आज आहे 22 तारीख. आपण वाट बघूयात की लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले नाहीत अशा लाडक्या बहिणींना आज वितरण सुरू होते का? जर तुम्हाला हप्ता नाही आला तर तुम्ही तुमचे आज बँक खाते आणि तुमचा मोबाईल चेक करा.
आज वितरण सुरू होते का आणि आज तुम्हाला हप्ता मिळतो का? कारण की आपणही त्याच म्हणजे वितरणाचीच वाट बघत आहोत. कारण की बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. कारण की महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत की ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत आणि ज्यांची EKYC बरोबर आहे, ज्यांनी EKYC पूर्ण केलेली आहेत, अशा ज्या लाभार्थी महिला आहेत अशा लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा नक्की मिळणार आहे. परंतु वितरणाला सुरुवात कधी होणार? जसेही वितरण सुरू होणार आपल्या चॅनलवर लगेच व्हिडिओ येणार की ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा वितरण सुरू झाले आहे. अशा पद्धतीने आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लगेचच येणार. त्यामुळे लाडक्या बहिणी आपल्या चॅनलशी जुळून राहा. आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल हा पर्याय निवडा. तरच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल की वितरणाला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लगेच अपडेट मिळेल. तर लाडक्या बहिणी बघा, या ज्या बहिणी आहेत ना, ज्या लाडक्या बहिणी पात्र लाभार्थी महिला आहेत, या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता का नाही आला, तर तुमची जी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे कागदपत्रांच्या विषयी, अर्ज भरणं, तुम्ही जेव्हा अर्ज भरला होता त्यावेळेला तुम्ही जे कागदपत्र सादर केले होते सरकारला, त्यामध्ये सरकारला त्रुटी आढळलेल्या आहेत. त्यामुळे अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना हप्ता यायला उशीर होत आहे, विलंब होत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे आधार त्यांच्या बँकेशी संलग्न नाही आणि त्यांचे DBT ते सक्रिय नाही, या कारणांमुळे लाडक्या बहिणींना लाभ मिळत नाही आणि अशाच लाडक्या बहिणींना लाभ मिळायला विलंब होत आहे. कालच मला एक म्हणजे जी लाडकी बहीण मला मिळाली, मी बाहेर गेली असताना एक लाडकी बहिणीशी माझी गाठ पडली काल आणि मी तुम्हाला लाईव्ह उदाहरण सांगत आहे. ती लाडकी बहीण अत्यंत म्हणजे गरीब आहे की जिला राहायलासुद्धा घर नाही. मी तिच्याशी बोलत असताना तिने मला सगळे सांगितले. मी तिला विचारले, मग तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ का नाही घेत? तर ती मला म्हणाली, हो मी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. सरकारने मला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मला पाठवलेला आहे, परंतु मला ते पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही. मग मी त्या लाडक्या बहिणीला हेच सांगितले की तुमचे DBT तुम्ही चेक करा की ते सक्रिय आहे का आणि तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डला संलग्न आहे का आणि ते काम करत आहे का, म्हणजे सक्रिय आहे का, अपडेट आहे का, हे चेक करा. हे मी त्या लाडक्या बहिणीला सांगितले आणि ती लाडकी बहीण लगेच निघाली रिक्षा करून चेक करायला बँकेमध्ये की माझ्या बँक खात्यामध्ये काही गडबड आहे का, ते अपडेट आहे का, EKYC पूर्ण आहे का, हे पूर्ण तुम्ही पुन्हा चेक करा. म्हणजे या कारणांमुळे जर तुमचे हप्ते रखडलेले असतील, तुम्ही हे सगळं प्रक्रिया पूर्ण जर केली तर तुमचे राहिलेले हप्ते मार्च आणि एप्रिलचे, आणि काही ताईंचे असे कमेंट आलेले आहे की नोव्हेंबरपासून त्यांना हप्ता नाही, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्ण करा म्हणजे तुम्हाला तुमचे सगळे राहिलेले हप्ते मिळतील. हा व्हिडिओ सगळ्यांना आठवणीने शेअर करा हां.